हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाणला अटक. नेपाळ बॉर्डरवर बेड्या ठोकल्या. शिवाजीनगर कोर्टात निलेशच्या कोठडीवर सुनावणी सुरू. ठाण्याच्या रवी वर्मा हेरगिरी प्रकरणात मोठा ट्विस्ट. हनी ट्रॅपची बतावणी खोटी असल्याचं उघड. रवींद्र वर्मानं पैशांच्या बदल्यात गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचं तपासात समोर. उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणातला आरोपी पोलिसांना यापूर्वी हप्ते देत असल्याचं उघड. 2023 मध्ये अंबादास दानवेंनी जाहीर केलेल्या यादीत आरोपी योगेश हसबेचं नाव होतं. संभाजीनगरच्या दरोड्या प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक. देविदास शिंदेनं संतोष लड्डांच्या घरातल्या सोन्याची टीप दिली होती. दरोड्यात वापरलेली कार आणि दुचाकीही जप्त. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांचं पुन्हा एकदा वक्तव्य. राष्ट्रवादी एकत्र येणार का असा पवारांना प्रश्न, तर आपल्याला माहीत नाही. शरद पवारांनी बोलणं टाळलं. मंत्रिमंडळाचं नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह करा. ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून बोचरी टीका. भुजबळांनीच देवेंद्र मध्यवर्ती कारागृह प्रस्ताव मांडल्याचा खोचक सल्ला. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाणांचं नाव जवळपास निश्चित. तर मुंबई अध्यक्षपदासाठी आमदार प्रवीण दरेकर, अमित साटम आणि सुनील राणेंच्या नावाची चर्चा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये स्मारकाचं दर्शन घेणार. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून राजधानी दिल्लीमध्ये अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळा. राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव यांना निमंत्रण. पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेवर आजपासून 36 तासांचा मेगा ब्लॉक. आज दुपारी 2 ते सोमवारी रात्री 1 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. लोकलच्या अप आणि डाऊनच्या 162 फेऱ्या रद्द. मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावर वळवणार. राज्यात शुक्रवारी 84 नवे कोविड रुग्ण. मुंबईमध्ये 32, ठाण्यात 14, पुण्यात 19 रुग्णांचा समावेश. देशातही कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ. मराठवाड्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे 25 जणांचा बळी तर 29 जण जखमी. शेतीचंही प्रचंड नुकसान. आतापर्यंत 465 जनावरं दगावल्याची आकडेवारी समोर. शेकडो घरांचंही मोठं नुकसान. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार.